देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता जयंत पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी गेलेले आहेत। नंदनवन या एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक सुरू असल्याची माहिती आहे। तर जयंत पाटलांसोबत जितेंद्र आव्हाडही उपस्थित असल्याची माहिती आहे। जयंत पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी विलीनीकरण आणि एनडीएला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती। दरम्यान आता जयंत पाटलांनी एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण बघतोय की मंगळवारी रात्री जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, वर्षावर बैठक झाली आणि आज गुरुवार आहे। जयंत पाटील उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले, बैठक सुरुवात झालेली आहे। काय चाललंय नेमकं? नक्कीच एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार असल्याचे हे संकेत आहेत असं मानायला हरकत नाही। कारण गेल्या काही दिवसापासून म्हणजे परवा संध्याकाळी साधारणतः 10च्या सुमारास जयंत पाटील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी येतात। त्याच वेळेला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही त्या ठिकाणी असतात आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा होते, परंतु ही बंद दाराआड चर्चा होते। परंतु जयंत पाटलांकडून असं सांगितलं जातं की माझ्या ईश्वरपूरच्या मतदारसंघातल्या काही कामासाठी गेलो होतो, परंतु हा नुसता योगायोग आहे असं म्हणता येत नाही। कारण का या गेल्या काही दिवसातले जर राजकीय संदर्भ बघितलं तर शरद पवार ज्या वेळेला पावसाळी अधिवेशन सुरू होतं त्यावेळेलाही शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये एक वेगळी स्वतंत्र बैठक केली होती एकनाथ शिंदे यांच्यासोबत। परवाची या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक असेल आणि आजची पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या नंदनवन या बंगल्यावर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी घेतलेली भेट, हे सगळे जे संकेत आहेत या वेगवेगळ्या राजकीय नांदीचे संकेत असल्याचं मानलं जातं आहे। राजकीय वर्तुळात या सगळ्यांची जोरदार चर्चा सुरू झाली। साधारणतः 8:30च्या सुमारास जयंत पाटील या नंदनवन बंगल्यावर आले होते आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील या दोघांची मंत्रिपदासाठी सुद्धा नावं चर्चेत असल्याची अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात बोलली जाते आहे। आणि त्यामुळं यांच्या या भेटीला, खास करून एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीला विशेष महत्त्व आल्याचं पाहायला मिळतं आहे। जरी मतदारसंघातले प्रश्न असले तरी मतदारसंघाच्या प्रश्नाच्या अनुषंगानं इतक्या अशा गुप्त पद्धतीने भेटणं किंवा लागोपाठ भेटणं हे एवढं साधं गणित नाही, अशा पद्धतीचंही राजकीय जाणकारांचं मत आहे। साधारणतः 1 ते 1.5 तास जे आहे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबतची बैठक झाली असल्याची माहिती मिळते आहे। आणि या बैठकीमध्ये नक्का कोणता फॉर्म्युला ठरला की नक्की कशा पद्धतीनं पुढे जाणार अशाही पद्धतीची चर्चा झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे। पण याबाबत जयंत पाटील असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील यांच्याकडून कुठलाही अधिकृत खुलासा आलेला नसला तरी एकंदरीतच ह्या सगळ्या अनुषंगानं म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची जो पक्ष आहे तो पुन्हा एकदा सत्तेत येण्याच्या तयारीत असल्याचे हे सगळे संकेत आहेत असं मात्र म्हणायला वाव आहे। आणि आजची ही बैठक जी आहे त्यातला एक सगळ्यातला महत्त्वपूर्ण टप्पा आहे याच्यासाठी, कारण का कालची परवाची मुख्यमंत्र्यांची बैठक आणि आजची एकनाथ शिंदेची बैठक या सगळ्यांचं हे फलित असल्याचंही बोललं जात आहे। अगदी, त्यामुळे नेमक्या काय भविष्यामध्ये राजकीय घडामोडी होणार, महाराष्ट्रात काही मोठा राजकीय भूकंप पुन्हा एकदा होणार का, याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। आता जयंत पाटील नेमकं काय सांगतात, उद्या ही बैठक कशाबद्दल झाली हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद गोविंद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल, आणि या बैठकीचे अपडेट्स अजून तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत।